नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी स्वप्ना वीलन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. परत एक बार महत्वपूर्ण टॉपिक वर आज आपण शिकणार आहोत. आपण आज जीन पियाजे यांची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी, कॉग्नेटिव्ह म्हणजे बौद्धिक विकासाची थिअरी, ह्या विषयावर आपण शिकणार आहोत. फ्रेंड्स, तर ही थिअरी फार फार महत्वाची आहे, कारण सगळ्या टीचिंग एग्जाम्स मध्ये याच्यावर प्रश्न येतात. तर सीधे विषय की तरफ चलते हुए हम आज देखेंगे जीन पियाजे कौन है और उनकी थियरी क्या है. फ्रेंड्स, जीन पियाजे एक स्विस बायोलॉजिस्ट और साइकोलॉजिस्ट थे. उन्हें फादर ऑफ चाइल्ड साइकोलॉजी कहा गया है. क्यों? क्योंकि उन्होंने जो रिसर्च की वो बच्चों पे की और उसके रिजल्ट्स भी बच्चों पे ही अप्लाई किए. लेकिन उनके साथ जो भी साइंटिस्ट थे या सोशियोलॉजिस्ट थे, उन्होंने अपना सारा जो रिसर्च है वो एनिमल्स पे करते थे और उनके जो फाइंडिंग्स थे वो ह्यूमंस पे अप्लाई करते थे. जीन पियाजे को ये बिल्कुल पसंद नहीं था, इसलिए उन्होंने रियल चिल्ड्रन पे अपना ऑब्जर्वेशन किया, एक्सपेरिमेंट्स किए और फिर अप्लाई भी रिजल्ट्स बच्चों पे ही किए. उनकी थियरी बहुत सिंपल है. वन लाइन में मैं आपको एक कह सकती हूँ कि उन्होंने कहा है कि जैसे जैसे बच्चों की उम्र बढ़ती है वैसे वैसे उनका विकास, बौद्धिक विकास, मेंटल डेवलपमेंट उनका होता है. उनका बेसिक था कि बच्चों का बौद्धिक विकास उम्र के हिसाब से होता है और कोई फैक्टर इंपॉर्टेंट नहीं है उतना. उन्होंने सोशल इंटरैक्शन, वातावरण, इसको ज्यादा महत्व नहीं दिया. नेक्स्ट स्लाइड की तरफ चलते हैं. फ्रेंड्स, उन्होंने क्या कहा है? उन्होंने कहा है कि जो विकास होता है बच्चों का, उसमें हेरिडिटी या अपने जीन्स बहुत महत्वपूर्ण है, बेसिक है उनका. उनकी थ्योरी का बेसिक है कि अपने हेरिडिटी के हिसाब से, अपने जीन्स के डेव्हलपमेंट के हिसाब से बच्चों में मॅच्युरिटी, परिपक्वता मुलांमध्ये येते आणि ते वयानुसार टप्प्याटप्प्याने येतं. आणि जीन पियाजे मुलांना काय म्हणायचे? लिटिल सायंटिस्ट. का म्हणायचे ते? कारण त्यांचं म्हणणं होतं की मुलं आपलं लर्निंग मध्ये स्वतः फार ऍक्टिव्ह पार्ट घेतात. स्वतःचं लर्निंग ते स्वतःच करतात, अनुभवांनी, एक्सपिरियन्सनी. म्हणून त्यांनी मुलांना लिटिल सायंटिस्ट असं म्हटलं आहे. आता जी त्यांची जी थिअरी आहे कॉग्नेटिव्हची, तर कॉग्नेटिव्ह हा वर्ड कुठून आलेला आहे? तर कॉग्निशन हा एक लॅटिन वर्ड आहे आणि ह्या लॅटिन वर्ड पासून हा आलेला आहे. आणि लॅटिन वर्ड काय आहे? कॉग्नोस्क्रिएर. म्हणजे कॉग्निशन म्हणजे बेसिक मराठीमध्ये विचार करण्याची क्षमता, समजण्याची क्षमता, समंजसपना, सोचना, विचार, इसको कॉग्निशन कहते हैं. बच्चों का मेंटल, बौद्धिक विकास, द एबिलिटी टू थिंक, द लॉजिक, रीजनिंग, ये उनकी थियरी का बेसिक है. तो उन्होंने कहा है कि अपने जो नॉलेज और थॉट्स है वो उम्र के हिसाब से बढ़ते हैं. आगे चलते हैं. उनकी थियरी में उन्होंने एक एक्सप्लेनेशन दिया है कि कैसे अपनी बुद्धि का विकास होता है, सोचना समझना कैसे होता है. फ्रेंड्स, आपने देखा होगा कि स्क्रीन पे मैंने एक सिंबॉलिकली ब्रेन का पिक्चर डाला है. तो उनका कहना है कि बच्चों का जो ब्रेन है उसमें ऑलरेडी इंफॉर्मेशन, नॉलेज होता है. जैसे जैसे बच्चे सीखते हैं बचपन से, तो उनमें थोड़ा थोड़ा नॉलेज बढ़ते रहता है. और ये जो नॉलेज है, इन्फॉर्मेशन आहे, ती छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये, छोट्या छोट्या अशा म्हणजे चंक्स मध्ये स्टोर असते मुलांच्या ब्रेन मध्ये. मुलं स्पोर्ट्स विषयी विचार करतात, त्यांना माहिती असते, त्यांच्या स्कूल विषयी माहिती असते, फ्रेंड्स विषयी माहिती असते, त्यांच्या टीव्ही प्रोग्राम विषयी माहिती असते आणि हे सगळी माहिती ते स्टोर करतात आपल्या ब्रेनमध्ये. आणि जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं तसं ह्या माहितीमध्ये अजून अजून माहिती वाढत जाते, जोड होत राहतो. आणि ह्या छोटी छोट्या माहिती जी आहेत, इन्फॉर्मेशन जे आहे, त्याला जीन पियाजेने एक नाव दिलं आहे, त्याला स्कीमाज, म्हणजे एक्झिस्टिंग नॉलेज. आपल्या ब्रेनमध्ये स्कीमाज असतात, तसंच मुलं पण स्कीमाज मध्ये त्यांची इन्फॉर्मेशन स्टोर असते. पुढे जाऊया, आगे चलते हैं. क्या है ये स्कीमाज? बहुत इंपॉर्टेंट है. कहाँ अपनी इन्फॉर्मेशन स्टोर होती है, कैसे होती है. जीन पियाजे म्हणतात, स्क्रीनवर पाहाल, असिमिलेशन आणि अकोमोडेशन हे दोन प्रोसेस आपल्या बौद्धिक विकासासाठी
स्कीमाचं डेव्हलपमेंट, आपली जी इन्फॉर्मेशन स्टोर्ड आहे ह्याचं डेव्हलपमेंट ह्या दोन असिम्युलेशन आणि अकोमोडेशन ह्या प्रोसेसमधून वाढतं किंवा बॅलन्स होतो. आणि म्हणून आपली जी बौद्धिक विकास आहे ह्या दोन प्रोसेस स्टेप्स मधून जाते. काय आहे असिम्युलेशन आणि अकोमोडेशन? आज मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणावरून, छोट्याशा गोष्टीवरून समजून सांगणार आहे. मोहन नावाचा एक मुलगा गावात राहत होता. त्याच्या आई वडिलांनी विचार केला की आपण शहरात जाऊया. प्रवास करायला निघाले आणि मधात एका हॉटेलला थांबले. तिथे त्यांनी जेवण केलं आणि जेवणामध्ये दाल चावल और तंदुरी रोटी आई. मोहन आपल्या घरी रोज चपाती खायचा, वरण भात खायचा. त्यामुळे त्याचं एक्झिस्टिंग नॉलेज, त्याच्या नॉलेजमध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये स्कीम आज होतं की चपाती म्हणजे गोल घरी बनलेली पोळी, चपाती रहती है. बट जैसे ही उसके सामने तंदूरी रोटी आई वो कंफ्यूज हो गया, क्या है ये. उसको लगा कि ये रोटी का शेप या रोटी का साइज कैसे बदल गया. तो जब उसने मम्मी को पूछा तो मम्मी ने कहा कि ये चपाती नहीं है, ये इसको तंदूरी रोटी कहते हैं आणि हे पण आपण चपाती म्हणूनच खातो. आणि मग काय झालं, मोहनला समजलं की चपाती सोबत अजून एक प्रकारची रोटी आहे आणि त्याला म्हणतात तंदुरी रोटी. म्हणजे त्याच्या इन्फॉर्मेशन मध्ये, त्याच्या नॉलेजमध्ये ऍडिशन झालं, जोड, नवीन माहिती त्याला मिळाली आणि मग त्याच्या नॉलेजमध्ये असिम्युलेशन ही प्रोसेस झाली. आपल्याला जे नॉलेज असतं त्याच्यामध्ये जर काही माहिती ऍड होते, मिळते, त्याला असिम्युलेशन म्हणतात. पुढे मोहन शहरात गेला, मॉलमध्ये गेला आणि एके दिवशी त्याच्यासमोर पिझ्झा आला. मोहन तो अतिशय गोंधळून गेला आणि त्याला वाटलं पिझ्झा म्हणजे हे रोटीचाच एक प्रकार आहे, तंदुरी रोटीच मोठी झाली आहे. त्यांनी त्याला तोडून खाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की असं पिझ्झा खायचा नाही, हा रोटी नाही आहे, हा पिझ्झा आहे आणि याला तोडून खात नसतात, तर याला जसा आहे शेपमध्ये कापून दिलेला तसाच खातात. त्यावेळेस मोहन थोडा कन्फ्यूज होता, काय आहे हे. पण नंतर त्यांनी काय केलं, अकोमोडेट केलं. म्हणजे मग त्याच्या ब्रेनला हे समजलं की ही चपाती पण नाही, रोटी पण नाही, पण हा पिझ्झा आहे. म्हणजे त्यांनी जी इन्फॉर्मेशन त्याला मिळाली दुसऱ्यांदा, ती त्यांनी त्याची जी एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन होती त्याच्यात तर ऍडिशन केलं, पण त्याच्या ब्रेनने ऑल्टरेशन पण केलं, रिएडजस्टमेंट पण केली, मॉडिफिकेशन पण त्याच्या नॉलेजचं झालं की पिझ्झा पण एक वेगळ्या प्रकारचा रोटीसारखाच एक पदार्थ आहे खाण्यासाठी, पण तो चपाती नाही किंवा तंदुरी रोटी नाही. म्हणजे जेव्हा आपल्या नॉलेज, आपले विचार ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं, ऑल्टरेशन होतं, नवीन इन्फॉर्मेशन मिळाल्यावर, त्याला अकोमोडेशन म्हणतात. म्हणजेच आपले जे बौद्धिक विकास, जसे जसे मुलं मोठे होतात तसं त्यांच्या नॉलेजमध्ये वाढ होते. एखादा मुलगा लहानपणी घरातली असलेली कार पाहतो आणि मग त्याला कळतं अरे बा ही कार आहे. मोठा होता होता त्याला दुसरे 2-4 मॉडेल्स दिसतात आणि त्याला कळतं असिम्युलेशन, माझ्या घरचीच कार नाही, अशी अजून कार आहे. नंतर तो अधिक मोठा होतो आणि मग त्याला BMW, ऑडी वगैरे अशा ऍडव्हान्स्ड कार असतात. मग त्याच्या ऑल्टरेशन, मॉडिफिकेशन असतं, ह्या तर ऍडव्हान्स्ड सुपर फास्ट कार आहे. म्हणून असं असिम्युलेशन आणि अकोमोडेशन हे दोन फार इम्पॉर्टंट आहे. आपलं ब्रेन सदैव असिम्युलेट करत राहतं, माहिती गोळा करत राहतं आणि मॉडिफाय करत राहतं आणि हे दोन बॅलन्स मध्ये होतं ह्या प्रोसेस. आणि म्हणून याचा जो आउटकम आहे त्याला इक्विलिब्रेशन म्हणतात. आणि आपलं ब्रेन नेहमी इक्विलिब्रेशन मध्ये काम करतं, बॅलन्स. कारण की आपण जर इक्विलिब्रेशन नाही राहिलं तर आपण कन्फ्यूज स्थितीत राहू. कन्फ्युजन दूर करण्यासाठी इक्विलिब्रियम फार फार महत्वाचं असतं. नेक्स्ट स्लाइडला मी तुम्हाला सांगेल की मोहन कन्फ्युजन मध्ये होता आणि त्याला क्लॅरिटी आली. त्याला चपाती, तंदुरी रोटी आणि पिझ्झा या तिन्हीतला फरक समजला आणि तो क्लिअर झाला. म्हणून डिसइक्विलिब्रियम पासून इक्विलिब्रियम पर्यंतची प्रोसेस विकासाची आहे, विकासाच्या टप्प्यातली आहे. आणि म्हणूनच जीन पियाजे म्हणतात की कन्फ्युजन पासून क्लॅरिटी पर्यंत येणं यालाच विकास म्हणतात, बौद्धिक विकास. आपली बुद्धीचा विकास होतो जेव्हा आपल्याला माहिती मिळत राहते, मॉडिफाय होतो आणि आपण क्लिअर होतो. आणि म्हणून कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये बुद्धीचा विकास होणं फार फार महत्वाचं आहे. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. जीन पियाजे म्हणतात की फक्त असिम्युलेशन आणि अकोमोडेशन ह्यांनीच आपला विकास होत नाही. हा तर एक फॅक्टर आहे,
बुद्धी कशी कशी वाढत जाते, आपली थॉट्स, इन्फॉर्मेशन. अजून काही फॅक्टर्स आहे, ते म्हणतात मॅच्युरेशन, परिपक्वता, बायोलॉजिकल मॅच्युरेशन. मी तुम्हाला सांगितलं हेरिडिटी. बायोलॉजिकल मॅच्युरेशन मुलांचं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे विकासामध्ये. जशी मुलं वाढतात, मॅच्युअर्ड होत राहतात, तसं तसं त्यांची बुद्धीची वाढ होते. एका 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही 15 वर्षाच्या मुलाचे टॉपिक्स समजून सांगू शकत नाही. त्याला त्याच्या वयानुसारच तुम्हाला शिकवावं लागेल. म्हणूनच मुलांचे जे अभ्यासाचे पुस्तकं असतात ते त्यांच्या वयानुसार सिलेबस बनला जातो. म्हणून बायोलॉजिकल मॅच्युरेशन एज प्रमाणे येते, ऑटोमॅटिक होतं. त्यासाठी कोणते एक्सटर्नल फॅक्टर्स लागत नाही. सेकंड आहे जीन पियाजे म्हणतात की ऍक्टिव्हिटी, अनुभव. मुलं स्वतःच अनुभव घेतात. कसा? त्यांच्यासमोर जर तुम्ही एक रिमोट दिलं किंवा एक पेन दिला तर ते पेनला उघडतात आणि पाहता तर याच्यात स्प्रिंग आहे, याचं टोकन आहे, पेनमध्ये अजून काय काय पार्ट्स आहे. म्हणजे ते काय करतात? अनुभव घेतात. ते काहीतरी ऍक्टिव्हिटी करतात आणि ते स्वतः शिकतात. हा पेन काय आहे, याच्यामध्ये कसा चालतो, कशा पद्धतीने हा बनला आहे. म्हणून प्रत्येक मुलामध्ये ऍक्टिव्हिटी, अनुभव हे होत राहतं आणि त्यांचं नॉलेज, बौद्धिक विकास होत राहतो. तिसरा जो फॅक्टर आहे सोशल इंटरॅक्शन, म्हणजे आसपासच्या लोकांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत इंटरॅक्शन. जीन पियाजे म्हणतात ह्याद्वारे पण विकास होतो, पण ह्याचं इतकं महत्व नाही, पण एक पार्ट आहे, विकासाचा एक पार्ट आहे. मुलं आपल्या आसपासच्या वातावरणातूनही पुष्कळशा गोष्टी शिकतात. आणि शेवटी आपण पाहिलं इक्विलिब्रियम, म्हणजे प्रोसेस ऑफ असिम्युलेशन अँड अकोमोडेशन. नवीन माहिती येणं, ती आपल्या ब्रेनमध्ये ऍडजस्ट होणं, मॉडिफाय होणं, आणि मग आपण नवीन विचार अजून त्याच्यामध्ये मॉडिफाय होतात. म्हणजेच आपलं ब्रेन इक्वल बॅलन्समध्ये काम करतं. कन्फ्युजनमध्ये आपण राहत नाही. बुद्धी वाढते आणि त्याप्रमाणे आपली परिपक्वताही वाढते. आज आपण जीन पियाजेचे जी कॉग्नेटिव्ह थेअरी आहे त्याचे फॅक्टर्स, कशावर ही थेअरी आहे, ह्या थेअरीचं कॉन्सेप्ट काय आहे, हेरिडिटी, मॅच्युरेशन आणि डेव्हलपमेंट, हे आज पाहिलंय. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ही थेअरी काय आहे, या थेअरीचे व्हॉट आर द 4 स्टेजेस, हे आपण पाहणार आहे. फ्रेंड्स, पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स, एक माहिती आहे, प्लीज ऐका. सगळे व्हिडिओज माझे जे आहे ते शेवटपर्यंत पहा. तुम्ही शेवटपर्यंत पाहत नसाल तर प्लीज पहा, कारण कॉन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही, समजणार नाही मधातच व्हिडिओ सोडल्यावर. प्रश्न जे येतात ते कॉन्सेप्टवर असतात आणि कॉन्सेप्ट समजले नाही तर प्रश्न सोडवू शकणार नाही तुम्ही. त्यामुळे आपल्याला स्क्रोलिंग करायची सवय असते, पण अभ्यासामध्ये पेशन्स फार आवश्यक असतो. कॉन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.